हॅलो. सो या सेशनच्या आधीच्या सेशनमध्ये आपण असं बघितलं होतं की कशा प्रकारे इम्प्लिकेशन झाली, कशा प्रकारे नॅशनल ऍग्रिकल्चरल प्राइसिंग पॉलिसीची इम्प्लिकेशन झाली. आपण सीएसीपी बद्दल बघितलं, दॅट इज कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइजेस. ज्याचं नाव ऍग्रिकल्चरल प्राइस कमिशन होतं. 1965 मध्ये ते एस्टॅब्लिश झालं होतं ऍज पर द रेकमेंडेशन्स ऑफ द फूड ग्रेन्स अँड प्राइस कमिटी. बरोबर. त्याचे पहिले चेअरमन होते एम.एल. दांतवाला आणि 1985 मध्ये त्याचं नाव चेंज करून सीएसीपी झालं. हे काय हेल्प करतं गव्हर्नमेंटला? ते रेकमेंड करतात ऍडमिनिस्टर्ड प्राइजेस, म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, प्रोक्युअरमेंट प्राइस, इश्यू प्राइस एटसेट्रा. ओके. सो या प्राइजेस काय आहेत ते बघणार आहोत आपण. तुम्हाला स्क्रीन दिसते माझी, राईट? येस मॅम. ओके. सो तुमच्याकडे नोट डाऊन करण्यासाठी तुमचं वही किंवा काहीतरी तुम्ही घेतलं असेलच. लक्षात ठेवा, रादर दॅन रायटिंग लॉंग 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 सेंटेन्सेस, मुद्दे लक्षात ठेवा, मुद्दे नोट डाऊन करून ठेवा. आपोआप परीक्षेच्या फक्त मुद्दे चेक केले तरी गोष्टी लक्षात राहतात. So minimum support prices, MSP, are the prices which are fixed by the government to protect the producers against sharp fall in the price that during the excess production and supply in the market. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये खूप पटकन प्राइजेस कमी होऊन जातात आणि सप्लाय कमी होऊन जातो, तेव्हा फार्मर्सना सपोर्ट करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी ज्या प्राइजेस गव्हर्नमेंट कडून कोट केल्या जातात आणि त्या प्राइजेस वरती गव्हर्नमेंट प्रोक्युअर करतं, त्या प्राइसला मिनिमम सपोर्ट प्राइस असं म्हटलं जातं. द गव्हर्नमेंट अश्युअर द फार्मर्स दॅट द प्राइस विल नॉट बी अलाउड टू फॉल बिलो द अनाउन्स्ड मिनिमम प्राइस. या एका ठराविक प्राइस पेक्षा कमी प्राइस दिली पडणार नाही मार्केटमध्ये, ह्याचं गव्हर्नमेंट अश्युरन्स देतं फार्मर्सना. ऑन द अदर हँड, सो म्हणजे ही प्राइस अशी आहे की ज्या प्राइस मिनिमम लाईन ज्याच्या खाली मार्केटमध्ये प्राइस जाऊ शकत नाही. On the other hand, the government also buys the farmers' produce at the announced minimum price in case of market price falls below the MSP. So MSP च्या खाली जर मार्केट मधली प्राइस गेली तर गव्हर्नमेंट ते धान्य ह्या मिनिमम सपोर्ट प्राइसला खरेदी करतं. ओके. MSP are fixed and announced by the Government of India on the recommendation of CACP, that is Commission for Agricultural Cost and Prices. The government guarantees minimum support price on the food price to farmers, which covers not only the cost of production but also ensures reasonable profit margin for the producers, that is farmers. MSP basically set a floor to the market prices before the harvest season, not reason. MSP is announced म्हणजे हार्वेस्ट सीझनच्या, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पीक तोडणी किंवा हार्वेस्टिंग, याचा मराठीत अर्थ असा असतो ज्याला आपण, तुम्हाला आठवतोय शब्द हार्वेस्ट साठी? मला आठवेल. ज्याला आपण हार्वेस्टिंग म्हणजे कापणी म्हणतो. येस, करेक्ट, कापणी म्हणतो. त्या कापणीच्या आधी गव्हर्नमेंट हे अनाउन्स करतात प्राइस. ओके. सो त्यात फक्त प्रोडक्शनचीच कॉस्ट कव्हर होत नाही, तर त्यात फार्मरला प्रॉफिट होईल हेही पाहिलं जातं. MSP is announced by the government each year after taking into account the recommendations of CACP. सो CACP ची रेकमेंडेशन बघून गव्हर्नमेंट दरवर्षी MSP अनाउन्स करतं. करंटली 25 क्रॉप्स, रबी आणि खरीप हंगामात होणारी अशी 25 क्रॉप्स ही MSP ने कव्हर आहेत. म्हणजे टोटल अशा 25 क्रॉप साठी MSP अनाउन्स केली जाते गव्हर्नमेंट कडून. मी तुम्हाला मिनिमम सपोर्ट प्राइस बद्दल सांगितलं. यात तुमच्या काही लक्षात नाही आलंय? तुम्हाला परत एक्सप्लेन करायला हवंय? मॅम अजून एक पॉइंट की फक्त 5 ते 6% फार्मर्सलाच त्याचा लाभ होतो. करेक्ट. त्याचे बरेच काही, म्हणजे बरेच फायदे, बरेच तोटे हे आहेतच, आणि रादर तेच पुढे आपण एखादी चांगली, म्हणजे याबद्दल डिस्कस करू शकतो. पण म्हणूनच, आणि थँक्यू तू ते नोट केलंस इथे आणि कोट पण केलंस. पण मला सांगा, हे जे आता मी तुम्हाला सांगितलं त्यातलं जर समजलं असेल तर आपण पुढे जाऊन त्याबद्दल बोलू शकतो. समजलंय तुम्हाला? हो, समजलं.
ग्रेट. हो मॅम. सो प्लीज नोट डाऊन त्यातले महत्वाचे पॉइंट, मी नंतर चेक करणार आहे. ओके, मग मी नंतर चेक करते म्हणलं की ऑलरेडी तुम्ही थोडेसे लोक असतात ते पण गळायला लागतात. सो आत्ताच आधी मी तुम्हाला सांगते मी चेक करणार आहे नंतर. So second point is procurement price. Procurement prices are the prices at which the government procures various food grains from the producers, that is farmers, for maintaining PDS, public distribution system and buffer stock. So procurement price ही अशा प्रकारची प्राइस असते ज्याच्या थ्रू गव्हर्नमेंट परचेस करतं वेगवेगळ्या प्रकारची धान्य. का? कारण त्यांना पीडीएस म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी असते, ज्याच्यातून आपल्याला रेशन मिळतं रेशनच्या दुकानात, ती मेंटेन करायची असते आणि त्याच्याबरोबर बफर स्टॉक पण मेंटेन करायचा असतो फूड सिक्युरिटीसाठी. म्हणजे एखाद्या वर्षी अनाज उगा नाही, जर समजा एखाद्या वर्षी धान्य झालं नाही, शेतीचा प्रॉब्लेम आला, तर साठी बफर स्टॉक पण त्यांना मेंटेन करायला लागतो. द प्रोक्युरमेंट प्राइसेस आर जनरली लोअर दॅन द मार्केट प्राइस बट हायर दॅन द मिनिमम सपोर्ट प्राइस. सो प्रोक्युरमेंट प्राइस या मार्केट प्राइस पेक्षा जरी लोअर असल्या तर तरीही MSP पेक्षा म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस पेक्षा जास्त असतात. प्रोक्युरमेंट प्राइस आर अनाउन्स्ड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रेकमेंडेशन ऑफ CACP. इट इज फॉर फूड ग्रेन्स ओनली. फक्त धान्यासाठी ही प्रोक्युरमेंट प्राइस असते. The procurement is taken up mainly to ensure remunerative prices to the farmers for their produce, which works as an incentive for achieving better production. जास्तीत जास्त प्रोड्यूस व्हावं आणि त्याच्याबरोबर फार्मर्सना पण जास्तीत जास्त प्रॉफिट मिळावा या हेतूने प्रोक्युरमेंट केलं जातं आणि त्याच्यासाठी रेम्युनरेटिव्ह म्हणजे रिवर्डिंग फायदा करून देणाऱ्या अशा या प्राइजेस असतात. द गव्हर्नमेंट सपोर्ट prices such as minimum support prices, procurement prices as the act for incentivize farmers. त्यांना मोटिवेट करण्यासाठी, इन्सेंटिव्ह देण्यासाठी फार्मर्सना गव्हर्नमेंट अशा प्रकारच्या प्राइस कोट करत असतं. सो पहिली जी आपण बघितली ती होती मिनिमम सपोर्ट प्राइस, दुसरी जी आता बघितली ती प्रोक्युअरमेंट प्राइस. दोघात फरक काय? प्रोक्युअरमेंट हे जनरल म्हणजे प्रोक्युअर करणं धान्य फार्मर्स कडून विकत घेणं हे MSP पेक्षा जास्त किमतीने असतं, मार्केटपेक्षा कमी किंमत असली तरी. आणि CACP ने जरी रेकमेंड केलेली असली प्राइस तरी हे कशासाठी केलं जातं तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मेंटेन करण्यासाठी आणि बफर स्टॉक मेंटेन करण्यासाठी ह्या प्रोक्युअरमेंट होते. व्हेअरएज मिनिमम सपोर्ट प्राइस जेव्हा मार्केट मधली प्राइस अत्यंत खाली जाते आणि फार्मर तोट्यात जाऊ शकतात तेव्हा तसं होऊ नये म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइस कोट केली जाते. सो प्रोक्युअरमेंट प्राइस आणि मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये हा फरक आहे. तुमच्या लक्षात येत आहे प्रोक्युअरमेंट प्राइस म्हणजे काय ते? येस मॅम. Great. The third one is issue price. Issue price are the prices at which the government sells or supplies food grains at the fair price shop or ration shop. रेशनच्या दुकानात पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम द्वारे अतिशय चीपर रेट्स ना चांगल्या प्रकारचं धान्य प्रोव्हाइड करण्यासाठी गव्हर्नमेंट ज्या प्राइस ना ते प्रोव्हाइड करतं त्या प्राइस ना इश्यू प्राइस असं म्हटलं जातं. इश्यू प्राइसेस आर लोअर दॅन द मार्केट प्राइसेस अँड प्रोक्युअरमेंट प्राइसेस. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट तोटाच सहन करत असतं यात, कारण गव्हर्नमेंट कमी किमतीला विकतंय पण प्रोक्युअरमेंट जास्त किमतीने फार्मर्स कडून केली जाते. पण लक्षात ठेवा की आपल्याला रेशनिंग हे नेहमी म्हणूनच योग्य प्रमाणावर केलं जातं, योग्य प्रकारचं स्टेप वाईज इकॉनॉमिकली स्टेप लक्षात घेऊन केलं जातं. सो त्याचे वेगवेगळे कलर कोड्स असतात. तुम्हाला माहिती ना रेशन कार्डचे वेगवेगळे कलर्स असतात आणि त्याप्रमाणे त्या त्या कलरच्या रेशन कार्डला किती धान्य द्यायचं याचे सगळे मापदंड ठरवून आलेले असतात. डू यू नो दॅट? हे तर तुमच्या आसपास पण घडत असेल नाही का? येस मॅम. ग्रेट. येस मॅम. मग कोणते कोणते कलर असतात सांगा बरं? ऑरेंज, व्हाईट अँड रेड कार्ड. ग्रेट. मग मला सांगा कोणत्या कोणत्या प्रकारे म्हणजे ते का ठरवतात असं? कशाच्या बेसिसवर? नाही. सो आपल्याकडे इन्कम लेवल ॲन्युअल इन्कम पे होते. करेक्ट, व्हेरी गुड. सो आपल्याकडे 3 प्रकारची कार्ड असतात. एक असतं येलो, एक असतं ऑरेंज आणि एक असतं व्हाईट. ओके, रेशन कार्ड.
आणि ते म्हणजे आपल्याला डिस्ट्रिक्ट ऑफिस मधून मिळतं. येलो कार्ड्स आर गिवन टू द फॅमिलीज बिलो पॉवर्टी लाईन. ऑरेंज कार्ड्स आर गिवन टू दोज हू आर मिडल हॅव्हिंग क्लास. येस मिडल क्लास. पण त्याच्यासाठी काय असतं, ऑरेंज कार्ड्स आर गिवन टू दोज विथ द अॅन्युअल इन्कम बिटवीन लेस दॅन 50,000 1 to 1 lakh. lakh. हा 15,000 ते 1 लाख. 15,000 पेक्षा खाली गेलं तर आपल्याला येलो कार्ड मिळतं. 15 ते 1 आपल्याला ऑरेंज कार्ड ऑरेंज मिळतं. कार्ड. आणि ज्यांचं 1 लाखापेक्षा आणि जास्त अॅन्युअल इन्कम असतं त्यांना व्हाईट कार्ड. व्हेरी गुड. व्हाईट कार्ड. सो लक्षात ठेवा, पुढच्याही जर कोणी असं म्हटलं की रेशन कार्डचं काय असतं, तर ते आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला आलं पाहिजे त्याच्याबद्दल सांगता. सो असं करूया आपण आता मिनिमम सपोर्ट प्राइस बद्दल किंवा इतर ह्या प्राइजेस बद्दल छोटे व्हिडिओ बघूया. सो Yes, ma'am. yes, good for you. So now that you have done it and you got the idea about MSP, procurement price and issue price, can you show me what notes have you written? दाखवा बरं मला. I have tick point, ma'am, in textbook. Okay, ठीक आहे. You can just show textbook to me then. Anybody? बाकी सगळ्यांनी हात वर केलेत? ठीक आहे. No issues about it. I'll go further. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू शकते. येस प्राची, मला दिसतात तुझ्या नोट्स. Yep, I can see it. Okay, some pictures is coming up. Amar? ओके. सो तुम्ही मला दाखवायचा प्रयत्न करत असाल तर ते माझ्या समोर येईलच. पण त्याच्या पुढे जाऊया आपण. फीचर्स ऑफ ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी इन इंडिया, मेजर्स टू स्टॅबिलाइज ऍग्रिकल्चरल प्राइस. सो थोडक्यात काय प्रकारची मेजर्स वापरून आपल्याकडचा ऍग्रिकल्चरल प्राइस स्टॅबिलाइज करायचा प्रयत्न भारतात केला जातो आणि म्हणून ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसीचे फीचर्स काय आहेत हे आपण बघणार आहोत. त्यातलं पहिली गोष्ट या पॉलिसीच्या अंडर सुरू झालेलं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, पुन्हा एकदा याच्या नोट्स काढून घ्या बरं का, लिहून पण ठेवा तुमच्याकडे कुठेतरी. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेट अप फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI इन जानेवारी 1965 अंडर द फूड कॉर्पोरेशन ऍक्ट 1964. सो फूड कॉर्पोरेशन ऍक्ट 1964 च्या अंडर जानेवारी 1965 ला फूड कॉर्पोरेशन इंडिया या कॉर्पोरेशनची स्थापना झाली FCI. FCI is reasonable to purchase, store and distribute the food grains in the country. So responsible, मी reasonable म्हणते सॉरी. सो FCI चं काम काय आहे तर फार्मर्स कडून परचेस करायचे फूड ग्रेन्स, ते स्टोअर करायचे आणि ते डिस्ट्रीब्यूट करायचे. FCI organizes procurement of food grains at price fixed by the government and sell these food grains through public distribution system. सो FCI या प्रकारच्या फूड ग्रेन्स जे प्रोक्युअर केले जातात, जे मिळवले जातात, प्रोक्युअर करणं म्हणजे मिळवलं, घेणं. सो घेऊन त्याची फिक्स्ड प्राइस केली जाते गव्हर्नमेंट कडून आणि फिक्स केलेली प्राइस त्यानंतर त्या प्राइसला सेल केलं जातं फूड ग्रेन्स थ्रू पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम PDS, म्हणजे आपलं रेशन दुकानांची जी चेन असते त्यातून. सो FCI चे ऑब्जेक्टिव्ह काय होते? टू प्रोव्हाइड फार्मर्स रेम्युनरेटिव्ह प्राइजेस, म्हणजे फार्मर्सना प्रॉफिट होईल अशा प्राइजेसनी त्यांच्याकडनं प्रोक्युअर करणं. टू डिस्ट्रीब्यूट फूड ग्रेन्स ऍट अ रिझनेबल प्राइजेस particularly to vulnerable sections of the society and to maintain sufficient buffer stocks in the country. So या 3 गोष्टींसाठी FCI ची स्थापना झाली होती. सांगा बरं मला फुल फॉर्म काय FCI चा? फूड कॉर्पोरेशन. ग्रेट. सो फूड कॉर्पोरेशन इंडिया च झाल्यावर मला सांगा ते कधी स्थापन करण्यात आलं? जानेवारी 1965. 1965 करेक्ट. आणि कोणत्या ऍक्टच्या अंडर ते करण्यात आलं? अंडर द ऍक्ट फूड कॉर्पोरेशन ऍक्ट 1964.
ओके ओके ओके, ठीक आहे. सो तुम्ही आता ती ऑब्जेक्टिव्ह पण वाचताच आहात समोर. हे झालं पहिलं फीचर. ओके, दुसरं फीचर बघा काय, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, पीडीएस. आपण ह्याच्याबद्दल बरेचदा बोललोय. इव्हन मी मगाशी तुम्हाला रेशन कार्ड बद्दल पण सांगितलं होतं, आपण त्याबद्दलही डिस्कस केलंय, बरोबर. सो ही अशी फूड सिक्युरिटी सिस्टीम आहे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एस्टॅब्लिश केली आहे. का की सबसिडाइज्ड फूड जे असतं ते भारतातल्या गरीब लोकांपर्यंत किंवा जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावं. आत्ता सुद्धा पूर, वादळ आणि आणखीन वेगवेगळ्या प्रकारची जी संकट आली आपल्यावर, कोविड सारखी आली आहेत, तर त्या संकटांशी सामना करताना पीडीएसच्या माध्यमातून आपल्याला कमी किमतीत अन्न मिळत आहे. पीडीएस मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ इसेन्शियल कमोडिटीज टू द लार्ज नंबर ऑफ पीपल थ्रू अ नेटवर्क ऑफ फेअर प्राइजेस शॉप, ज्याला आपण रेशन दुकानं म्हणतो, एफपीएस, फेअर प्राइजेस शॉप, ऑन रिकरिंग बेसिस. परत परत तुम्ही जाऊ शकता दर महिन्याला. PDS aim to protect interest of the vulnerable sections of the population against high prices. Wheat, rice, sugar, edible oil, kerosene are being supplied to the people through PDS. With a network of more than 4.62 lakh fair prices shop, FPS distributing commodities worth rupees 30,000 crore annually to about 160 million families. The PDS in India was largest distribution network of its kind in the world. भारतातलं जे हे नेटवर्क आहे ते सगळ्यात मोठं नेटवर्क आहे. तुमच्या समोर पीडीएसचा ऑप्शन ओपन आहे. प्लीज गो थ्रू इट आणि तुम्ही मला सांगा ह्याच्या पुढची इन्फॉर्मेशन काय. सो तुम्ही मला काही इन्फॉर्मेशन देऊ शकता पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बद्दल. PDS हा जॉईंटली रिस्पॉन्सिबिलिटी under are taken under central bank and state state government. Central And government state government take central government take responsibility of storage, transportation, and bulk allocation of food grains. Yes, and procurement. And said procurement too. And state government take responsibility of distributing the same of consumer through the network of fair price shop. Correct. Very good. The state government has taken the operational responsibilities, including allocation within the state, identification of families below poverty line, issue of the ration cards, supervision, monitoring of the functioning of fair price shop. So ह्या सगळ्या गोष्टी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट कडून डिवाइड करून घेतल्या. आता भारतात हे जवळजवळ 4.62 लाख रेशन दुकानांचं नेटवर्क आहे आणि त्याचा जवळजवळ 30,000 करोड रुपये एवढा वर्थ बिझनेस आहे आणि जवळजवळ 160 मिलियन फॅमिलीजना त्याचा फायदा करून दिला जातो आणि हे जगातलं लार्जेस्ट डिस्ट्रीब्युटिंग नेटवर्क आहे. सो मला वाटतं तुम्हाला पीडीएस बद्दल माहिती मिळाली आहे आणि तुम्हाला नोट्स लिहायला इनफ वेळ मिळाला, तुम्ही त्या लिहिल्या असतील. Benefits of PDS काय? The PDS stabilizes the price of food grains and thereby controls the inflation. It makes food available at affordable prices. It helps in combating hunger and famine by supporting food from surplus regions of the country and to the deficit ones. Under PDS, the prices are set keeping the poor households in mind. It provides income security to the farmers in certain regions, and it acquires the status of welfare program because the coverage of PDS was extended to the rural areas in some states. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर एक्सटेंडेड असलेला हा प्रोग्राम आहे, वेलफेअर प्रोग्राम आहे. या पीडीएस सिस्टीम अंडर गरीब लोकांना, आणि गरीब म्हणण्यापेक्षा जे त्या काळात काही सफर करतात, जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, त्यांना त्या त्या ठिकाणी मदत मिळते. सो अशा प्रकारे हे होतं पीडीएसचं. याच्यानंतर आहे टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, TRDS. ही 1997 मध्ये लॉन्च झालेली मिनिमम क्वांटिटी ऑफ फूड ग्रेन्स टू द फॅमिलीज लिव्हिंग बिलो द पॉवर्टी लाईन्स, त्यांना अवेलेबल करून देण्यासाठी ही काय म्हणू ही सिस्टीम सुरू करण्यात आली होती. या सिस्टीम अंडर गव्हर्नमेंट प्रोव्हाइडेड 72 lakhs टन्स फूड ग्रेन्स
at the rate of 10 kg per family per month. प्रत्येक फॅमिलीला प्रत्येक महिन्यात 10 किलोग्रॅम एवढे फूड ग्रेन्स प्रोव्हाइड करण्यात आले. त्यासाठी 72 लाख टन्स एवढं फूड ग्रेन्स म्हणजे डिस्ट्रीब्यूट करण्यात आले. हे अलोकेशन इन्क्रीज केलं गेलं 10 किलोवरून 20 ते 25 किलो पर्यंत पर फॅमिली पर मंथ टिल जुलै 2001. ओके, 2000 पासून 2001 पर्यंत ते 20 ते 25 किलोवर पोहोचवण्यात आलं. 1 एप्रिल 2002 मध्ये हे अलोकेशन आणखीन वाढवून 25 ते 30 किलोवर करण्यात आलं पर फॅमिली पर मंथ. प्रेझेंटली APL Association to states allocations to the states are in the range of 15 kg to 35 kg per family per month. The central issue price CIP for the BPL families is rupees 4.15 per kg of for wheat and rupees 5.65 per kg for rice. असा विचार करा. बाहेर मार्केटमध्ये या प्राइसेस खूप मोठ्या आहेत, पण हे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असल्यामुळे, वेलफेअर स्कीम असल्यामुळे आपल्याला असं म्हणता येतं की त्या अतिशय कमी किमतीत लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. ओके, याच्या नंतर जे येतं ते बफर स्टॉक, सेटिंग अप नॅशनल क्रॉप फोरकास्टिंग सेंटर, सेटिंग अप हाय पॉवर्ड प्राइस मॉनिटरिंग बोर्ड, नॅशनल ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, नाफेड व्हॉटएव्हर, अँड लीगल ऍक्शन्स. सो ह्या गोष्टी अतिशय सोप्या आणि तुमच्या वाचनात येणार आहेत. सो या गोष्टी मी तुम्हाला वाचायला देणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही त्या वाचायच्यात, तुमच्याकडे नोट डाऊन करून ठेवायच्यात आणि त्याबद्दल तुम्हाला काय शंका असतील त्या सगळ्या विचारायच्यात मला. ओके, ओव्हरऑल ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी ही खूप मोठ्या प्रमाणावरती बेनिफिट जरी प्रोव्हाइड करत असली, त्याचे मोठ्या फार्मर्सनाच खूप मोठे म्हणजे त्याचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन करता येतं, त्याच्याबद्दल क्रिटिसिझम सांगता येतात. पहिली गोष्ट, मोठ्याच फार्मर्सना त्याचे फायदे मिळतात असं खूपदा म्हटलं जातं. हे बेनिफिट्स जे असतात ते जनरली प्रॉस्परस म्हणजे श्रीमंत राज्यांना जास्त मिळतात. फॉर एक्झाम्पल, पंजाब इज अ हाय प्रोडक्टिव्हिटी लो कॉस्ट रिजन, so that farmers of Punjab enjoy huge profit. So जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी कमी खर्चात कल्टिवेट केली जाते पंजाबमध्ये आणि त्यामुळे पंजाबमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना प्रॉफिट मिळतात. व्हेराज काही राज्य अशी आहेत की जिथे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर बेनिफिट हे मिळत नाहीत शेतकऱ्यांना. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू द इन्फ्लेशनरी ट्रेंड, म्हणजे खूपदा असं होतं की प्राइसिंग पॉलिसीमुळे फूड ग्रेन्सच्या जेव्हा प्राइस वाढवल्या जातात तेव्हा त्यामुळे भाववाढ वाढते. मगाशी आपण ज्या व्हिडिओमध्ये बघितलं तेव्हा तिने दाखवलं होतं की कशी भाववाढ वाढते आणि त्याच्यामुळे काय होतं की आपोआपच ओव्हरऑल इकॉनॉमीला त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. आपण हे बघितलंय की पीडीएस सिस्टीम खूप मोठ्या प्रमाणावरती काम करते सगळ्याच प्रकारच्या सेक्टरमध्ये, पण खूपदा ती व्हीट आणि राईस म्हणजे गहू तांदूळामध्ये रिस्ट्रिक्ट झालेली असते, बाकीचे ग्रेन्स इग्नोर केले जातात त्यात. जनरली अर्बन एरियात त्याची जास्त दुकानं आहेत, रुरल एरियातलं कव्हरेज थोडं मार्जिनल म्हणजे कमी दिसून येतं. वीकर सेक्शन्सच्या सोसायटी पर्यंत रीच करण्यासाठी, पोहोचण्यासाठी थोडंसं फेल्युअर जाणवतं या सिस्टीम मध्ये आणि सप्लाय ऑफ इसेन्शियल आयटम्स इन द पीडीएस इज इनएडिक्वेट, कमी पडतो इसेन्शियल आयटम्सचा सप्लाय. ऑब्व्हियसली ऍग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी किंवा हे जे आपण बघितलं फक्त 25च फूड ग्रेन्स येत होती MSPच्या अंडर, मिनिमम सपोर्ट प्राइसच्या अंडर. सो त्याचं कव्हरेज जे आहे ते लिमिटेड आहे. बफर स्टॉक आता आपल्याकडे इतका बफर स्टॉक झालाय की तो वाया जातोय. तुम्ही जर बघितलं तर भारतात एका वर्षात निर्माण होणारा जो व्हीट स्टॉक आहे, जो वेस्ट होतो, त्याने एक अख्खं ऑस्ट्रेलिया देशाला आपण खाद्य पुरवू शकतो. इतका बफर स्टॉक वेस्ट होतो भारतात आणि हेही खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे, कारण आपल्याकडे तेवढी वेअर हाऊसेस नाही, तेवढी स्टोरेज सिस्टीम नाही, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चरही डेव्हलप नाही. भारताची जी इम्पोर्ट पॉलिसी आहे, आपण USA कडून व्हीट इम्पोर्ट करतो अंडर PL 480. The critics pointed out that import of a wheat had helped only to the non-agriculture sector. हे जे व्हीट इम्पोर्ट केलं जातं त्याचा फायदा फक्त नॉन ऍग्रिकल्चर सेक्टरला झालाय
आणि त्यामुळे फार्मर्सचे जे इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं होतं आपल्याकडच्या डोमेस्टिक फार्मर्सचे, ते दूरच राहिलेलं आहे. कारण प्राइस ऑफ डोमेस्टिक व्हीट हॅज कम डाऊन. बाहेरून इम्पोर्ट केल्यामुळे सप्लाय वाढला आणि त्यामुळे डोमेस्टिक व्हीटची प्राइस कमी झाली आणि त्यामुळे फार्मर्सचे इन्कम एफेक्ट झालं त्यामुळे. Whereas import of wheat has proved costly because India has to pay in a foreign exchange. म्हणजे आपल्याला डॉलर्स किंवा अन्य फॉरेन एक्सचेंज खर्च करून इम्पोर्ट करायला लागतं. सो आपल्यासाठी तो कॉस्टली आयटम ठरलेला आहे. त्यामुळे ऍग्रिकल्चरची काही डेव्हलपमेंट किंवा इकॉनॉमीची झाली नाही म्हणण्यापेक्षा ती थोडी हार्म झाली आहे. ओके. देन इफेक्ट ऑफ लँडलेस लेबरर्स अँड अदर रुरल पुअर, त्याचा डेफिनेटली लँडलेस लेबरर्स म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही, जमीन धारक नसलेले वर्कर्स आणि रुरल पुअर लोकांना ह्याचा त्रास झालाय खूप मोठ्या प्रमाणावरती, की मार्केटेबल सरप्लस मध्ये त्यांच्याकडे विकण्यासारखं काहीही नसतं. सो त्याचा फायदा त्यांना होत नाही. पब्लिक इन्व्हेस्टमेंट ह्यामुळे एफेक्ट झाली आहे आणि ती कमी झाली आहे, गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर. कारण ऍग्रिकल्चर प्राइसेस सतत वाढत राहिल्यात आणि ऍडमिनिस्ट्रेशन प्राइस हे सगळ्या स्कीम्स, सिस्टीम्स आणि कुठल्याही प्रकारे पॉलिसी वर्कआउट करायच्या ह्या अतिशय खर्चिक आहेत आणि त्याचा फटका गव्हर्नमेंटच्या एक्सपेंडिचरवर बसतोय. सो अशा प्रकारे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काही ना काही प्रमाणात नेहमीच पॉलिसीमध्ये असतात, पण तरी त्या सुधारण्यासारख्या आहेत, त्या आपण सुधारू शकतो. सो होपफुली तुम्हाला ऍग्रिकल्चर प्राइस पॉलिसीची लिमिटेशन समजली असतील. जर नसतील तर प्लीज मला तसं सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन करीन परत. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जो मी एक पॅच पाठवेन, एक पिक्चर, ते तुमच्या सेल्फ स्टडीसाठी असणार आहे आणि आय वुड लाईक तुम्ही ते सेल्फ स्टडी करा आणि त्यात कुठल्याही प्रकारची शंका असेल तर प्लीज मला विचारा. ओके, तुम्हाला समजतंय? हो नाही सांगता येत नाही मॅडम. Yes, ma'am. ओके, कूल. Yes, ma'am. अटेंडन्स शीट मी तुमच्या Yes, ह्याच्यात ma'am. पाठवली आहे, तुम्ही ती घ्या आणि आपण भेटूया. ओके, बाय. हॅव अ नाईस डे अहेड.